नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वतःचं घर प्रॉपर्टी व्यवसाय होण्यासाठी काय आपण उपाय तोडगे करू शकतो। तर हे जे उपाय विधी व तोडगे मी तुम्हाला सांगत आहे हे संपूर्ण ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहे। तर सुरू करूया। सगळ्यात आधी सगळ्यात हायली रेकमेंड केली जाते ती म्हणजे विधी करून घेणे। तर अर्थात जर तुमच्या कुंडलीमध्ये प्रॉपर्टीचा योग असेल तर अर्थात तुम्हाला त्या टायमिंगला तुमची प्रॉपर्टी ही नक्कीच होते। तसेच जर कुंडली जर बघायला गेलं तर अर्थात शुक्र ग्रह हा मजबूत असणं गरजेचं आहे, कारण की शुक्र ग्रह जो आहे हा आपल्याला लक्झरियस लाईफ देतो, गाडी बंगला ऐशो आराम हे सर्व ज्या गोष्टी आहेत हा आपल्याला शुक्र देत असतो। तसेच शुक्र शांती देखील तुम्ही करून घेऊ शकता। तसेच महामहिम पाशुपत विजय प्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी विधी म्हणायला गेली तर ही महामहिम पाशुपत, ऋणमोचन पाशुपत ही देखील तितकीच प्रभावी विधी आहे। तुम्हाला कर्ज काढायचं आहे किंवा कर्ज संबंधित प्रॉब्लेम येत आहेत त्यावेळेस तुम्ही ही विधी करून घेऊ शकता। तसेच अमृत पाशुपत स्वतःचं घर होण्यासाठी सगळ्यात प्रभावी जर विधी म्हणायला गेलं तर अमृत पाशुपत आहे। तसेच नवग्रह पाशुपत, नवग्रह कृपा तुमच्यावर होण्यासाठी किंवा त्यांचं शुभ फल तुम्हाला प्रदान होण्यासाठी ही सगळ्यात प्रभावी विधी आहे। तर या विधी तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता। जर अजून माहिती हवी असेल तर स्क्रीनच्या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारून घेऊ शकता। तर आता बघूया जे नॉर्मल उपाय आहेत त्यांच्याकडे। सगळ्यात आधी संत मंदिरांचं दर्शन हे सगळ्यात प्रभावी उपाय आहे, तो मी तुम्हाला सांगत आहे। तुम्हाला 5 वेळेस संत मंदिरांचं दर्शन करायचं आहे। एकाच मंदिराचं तुम्ही कोणत्याही करा। आता उदाहरणार्थ संत मंदिर म्हणजे तुम्हाला समजलं असेल की शिर्डीचे साईबाबा, शेवगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी महाराज अशा तुम्हाला 5 वाऱ्या करायच्या आहेत। यामुळे तुम्हाला त्वरित परिणाम जाणवू लागतो। तसेच अजून एक सगळ्यात प्रभावी मी तुम्हाला एक तोडगा सांगत आहे। हा तोडगा तुम्हाला अमावस्याच्या दिवशी करायचा आहे। सकाळी उठल्यानंतर कोणाशी न बोलता तुम्हाला संपूर्ण तुमचं घर झाडायचं आहे। जी काही त्याच्यातून धूळ वगैरे जमा होईल ती एका पुडीमध्ये बांधायची आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे। यामुळे देखील तुम्हाला चांगलाच परिणाम जाणवतो। तर अजून एक प्रभावी उपाय सांगत आहे, ते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता, संकल्प करू शकता, यामुळे देखील तुम्हाला त्वरित परिणाम जाणवू शकतो। तसेच गुरुचरित्र पारायण, नवनाथ भक्तिसार पारायण, तसेच व्यंकटेश स्तोत्र या देखील तुम्ही सेवा करू शकता। तसेच श्री गजानन जय गजानन या मंत्राचा जितका होईल तितका जप करा, यामुळे देखील तुम्हाला शुभ परिणाम नक्कीच बघायला भेटतो। तसेच आता प्रॉपर्टी घ्यायची आहे, जमीन घ्यायची आहे, तर याचा कारक जर म्हणायला गेलं तर हा मंगळ आहे। तर तुम्ही मंगळ स्तोत्र देखील पठण करू शकता किंवा मंगळचंडिका स्तोत्र हे देखील तुम्ही पठण करू शकता। यामुळे तुमचा मंगळ स्ट्रॉंग होतो। जर तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची आहे तर याचं काम नक्कीच बनून येतं। तर अशा प्रकारे हे जे उपाय आहेत हे तुम्ही करू शकता। तसेच अजून एक उपाय सांगते, हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे। तर तुम्हाला तुमच्या हाताने जे पानाचं घर आहे ते बनवायचं आहे आणि एखाद्या मंदिरामध्ये ते सोडून यायचं आहे, यामुळे देखील चांगलाच परिणाम बघायला भेटतो। हा जो उपाय आहे हा तुम्हाला दर महिन्याला करायचा आहे किंवा दर आठवड्याला देखील तुम्ही करू शकता। तुम्हाला याचा देखील शुभ परिणाम नक्कीच बघायला भेटेल। हे जे 2-3 उपाय आहेत हे तुम्ही करून घेऊ शकता। तसेच अजून एक उपाय सांगते, तर तुम्हाला मातीने तुमच्या हाताने एक छोटंसं घर बनवायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला जे मोहरीचं तेल असतं त्याचा दिवा लावायचा आहे, यामुळे देखील तुमची घराची अपेक्षा ही नक्कीच पूर्ण होते। हे छोटे छोटे जे 2-3 उपाय आहेत हे तुम्ही करू शकता। तसेच श्री सूक्ताचं पठण दररोजच्या दररोज श्री सूक्ताचं पठण करा। अर्थात घर घ्यायचं आहे, प्रॉपर्टी घ्यायची आहे, लक्ष्मी असणं हे गरजेचं आहे। तर तुम्ही पारस जे श्री यंत्र आहे यावर तुम्ही श्री सूक्ताचं पठण करायला सुरुवात करा, याचा अनुभव तुम्हाला त्वरित जाणवतो। हे जे 2-3 उपाय आहेत हे खरंच खूप प्रभावी आहेत, नक्की एकदा करून बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।